गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने पुरुष मंडळी शेतीमध्ये अग्रेसर होती. मात्र साताऱ्यातील आसनगाव येथील 15 महिलांनी या पद्धतीला मोडीत काढत 15 एकर क्षेत्रावर घेवड्याची लागवड करून प्रगतशील शेती करत आहेत. प्रगतशील शेतकरी म्हणून आधी पुरुष मंडळीला ओळखलं जात होतं. मात्र आसनगावातील प्रगतशील महिला शेतकरी झाल्या आहेत. 2.5 महिन्यात वरुण जातीच्या घेवड्याची लागवड केल्यानंतर एकरी 1 लाख ते 1,40,000 पर्यंतची उलाढाल अवघ्या 3 महिन्यात या महिला करत आहेत. पारंपरिक पिढ्यानपिढ्या पुरुष जे बोलतील ते शेतात लावलं जात होतं. मात्र या महिलांनी ती व्याख्याच बदलली आहे. महिला ज्या बोलतील तेच शेतात पिकवलं जात आहे. त्यामुळे या गटशेतीच्या माध्यमातून महिलांनी महाराष्ट्रामधील तमाम महिला भगिनींना एक नवा आदर्श निर्माण करून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊया या गटशेतीबद्दलची अधिकची माहिती. नमस्कार, मी कृषीलक्ष्मी महिला शेतकरी गटातून स्मिता प्रशांत शिंदे आसनगाव येथून बोलते. आमचा हा फार्मर कप स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतलेला आहे आणि त्याच्यातून आमचा हा 15 जणींचा महिला शेतकरी गट आहे. आमच्या 15 जणींची 15 एकर शेती आहे आणि सगळी शेती आम्ही इर्जिक पद्धतीने करतोय. अगदी सुरुवातीपासून म्हणजे सगळ्या त्या फार्मर कप मधल्या सगळ्या SOPs फॉलो करतोय आम्ही. उन्हात नांगरणी करणे, फनपाळी वगैरे म्हणजे आणि पेरणी BBFनी महत्वाचं म्हणजे BBFनी पेरणी करतोय. BBFनी पेरणी केल्यामुळं खूप मोठा हा फायदा होतो. फायदा असा होतो की पावसात जर भरपूर पाऊस जर असेल ना तरी त्या BBFच्या सरीमधून पाणी राहतं आणि पीक चांगलं येतं आणि पाऊस जरी कमी पडला तरी सुद्धा BBF त्या वरुंब्यात पाणी जास्त राहून म्हणजे ओलावा राहून पीक चांगलं येतं. म्हणून BBFनी सगळी पेरणी करतोय आणि सगळ्या SOPs फॉलो करतोय. म्हणजे इर्जिक पद्धत महत्वाची म्हणजे इर्जिक पद्धतीने आम्ही काम करतोय. 15 जणींचे आम्ही 5 असे 3 ग्रुप तयार केलेले आहेत. खुरपणी म्हणा किंवा औषध मारणे, हे चिकट सापळे लावणे, कामगंध सापळे लावणे, आम्ही 5 जणींचा ग्रुप करून सगळ्यांच्या रानात इर्जिक पद्धतीने ही सगळी कामं करतो आणि त्यामुळं मजुराची जे मजुरीला खर्च जातो त्याची मोठ्या प्रमाणात बचत होती. आजकाल बघतोय आपण की मजूर मिळत नाही आणि किती आता जर घेवडा काढायला बघितलं ना तर एका तासाला 90 रुपये घेतायचं आणि असं अंगावर उक्त घ्यायचं म्हणलं ना तर 5 ते 1000 एकरी घेतायत. ही केवढी मोठी बचत होतीये ना आणि सगळ्या जणी एकत्र आल्यामुळं आम्हाला खूप मोठा असा म्हणजे डोक्यावर जो ताण असतो ना तो हलका होतो, विरंगुळा होतो आणि सगळी सुखदुःख जाणून घेता येतात. त्याच्यामुळे आमचं एकत्रित आल्याचा सुद्धा खूप मोठा फायदा आहे. 15 जणींनी आम्ही वरून घेवडा घेतले पीक आणि वरून घेवड्यातलं पीक 15 जणींचं बेड पद्धतीने पेरणी करतो आम्ही. म्हणजे पहिली कशी सरासरी माणसं साध्या पद्धतीने पेरणी करत होती, पण आम्ही ह्या पाणी फाउंडेशनच्या मार्फत केल्यामुळे आम्ही बेड पद्धतीने करतो. बेड म्हणजे आपण उसाला ह्याला कशा सरी घालतो 4 फुटाच्या ह्या अशा पद्धतीने आपण ते बेड करायचं असतात. त्या बेड पद्धतीने केल्यामुळे आपलं बी पण कमी जातं आपल्याला पेरणी करताना. जे एकराला साधी पद्धतीने 30 ते 35 किलो लागतं, पण आपल्या बेड पद्धतीने केलं तर 20 ते 22 किलो मध्ये 1 एकर होऊन जातं. असं आम्ही 15 जणींनी 15 एकर ते लागण केलेली घेवड्याची आणि त्या घेवड्याची लागण केल्यामुळे पावसापासून बचत होतीच ती, पण त्याचं उत्पन्न भरपूर गावतं आपल्याला. एकरी नाही म्हणलं तर 12-13 क्विंटल घेवडा गावतो बेड पद्धतीने. साधा करून पण बघितलेला आम्ही ह्याच्या आधी. त्याच्या वेळेला आम्हाला 4 ते 5 क्विंटल एकरी गावत होता, पण आम्हाला गेल्या वर्षी एका महिन्याला एका एकरी 13 क्विंटल 15 क्विंटल असा घेवडा निघाला. आणि घेवडा पण असा इतका टपळक होता की तो पेण्यासाठी पुढं मागणी केली त्याची. आम्ही 15 जणी ना 3 महिन्याचं हे पीक आहे ना 3 महिन्याचं एका एकीला 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न निघालं. कोणाला 1,20,000, कोणाला 30, 10, 1,10,000 म्हणजे 1 लखपती झालो आम्ही. असं वाटायला की एखादा इंजिनियरला पण आम्ही मागं सरतो. म्हणजे सावित्रीच्या लेक आहे म्हणून आम्हाला त्याचा अभिमान पण वाटतो. सगळ्यात महत्वाचं गटात आल्यापासून आम्हाला शेतीचं माहिती बी पडली बरीचशी. ती सुरुवात कशी करावी हे अगोदर आम्हाला माहित नव्हतं, कारण आमचे पुरुष मंडळी शेती बघायची. त्याच्यानंतर ना मग त्यांना शेती बघायचं म्हणल्यावर ते जे सांगाल ते करायचं, त्यांच्या म्हणण्यानंच ऐकायचं ना सगळं. पण आता जसं आम्ही गटात आल्यामुळं महिला एकत्र आल्यामुळं जसं आम्ही बेडवर पेरणं, परत सेंद्रिय शेती करणं, अशा पद्धतीनं आम्ही शेती करतो. गेल्या वर्षीपासून आम्ही सुरुवात केली, अशी यंदा बी केली. तर आम्हाला आमच्या घरातले सुद्धा लोक हसायची, मग बाहेरची तसंच असते की आता ह्या नवीन बायका ह्या काय करून दाखवणार आहेत, ह्या कसली शेती करणार आहेत. मग आम्ही घरात भांडण तंटा करून सुद्धा एक एकराची शेती मिळवली. म्हणजे नावं नाही केलेली पण करायला
आता ही करायलाच देत नव्हती तर नाव काय करणार आहे अशा पद्धतीनं आम्ही ही केलं ना. आता जसं गेल्या वर्षी आम्हाला 1,40,000 मला तर मिळाले, सगळ्यापेक्षा जास्त घेऊन झालं. त्याच्यामुळे आता घरातली काय करतात तू सांगाल तसे आम्ही मग आता यंदा सुद्धा पेरणीला बाबा इथं पेरायचं तिथं पेरायचं, ही वापरायचं ती वापरायची, सगळी खुशमध्ये तयार झाली. न्यूज 18 लोकल साठी शुभम बोडके, सातारा.